हातात हात धरुणी चाले पंढरीची वाट. नदीच्या या बाजूला आलो. आता तुम्ही इथं गेट बघू शकता कसा बनवले. ₹1,00,000 आज इथं लाईटीच आहे. तर बघा हे बघा किती मोबाईल लावल्यात आणि इथं फोन वाजताने जाम फोन येतात केव्हापासून. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवस 8वा. आज आम्ही निघल्या सकाळून मस्त चालत. तर पहिल्यांदा तिथं तंबू चालू नाही करायला भेटला ब्लॉग आपल्याला. आता चालू केले चालता चालता. आता चालले आम्ही चहाच्या शोधात. चहा पहिले बघू. आता चहा घेतले सकाळून चहा बी पिऊ मस्त. रथ राहिला आमचा 1 किलोमीटर मागे. आम्ही आल्या पुरं बघू आता. रथ राहिला 1 किलोमीटर मागे. हम है सबसे आगे. 100%. गोड बघा कसा मरते. 2 घोट गुलाचे. मंडळी त्याच्या बॅगेचे चैन नाही बोल लॉक विचारले. दोरमध्ये जाय आपल्यावर. चला उचल. हा ना प्लीज प्लीज प्लीज. गाड्या पाकल्या. तर मंडळी बघू शकता तुम्ही. हे बघा काय बघू शकता. हातात हात धरुणी चाले पंढरीची वाट. आता झाले पहाट. वा 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 वा. पब्लिक बघू शकता तुम्ही किती जाम पब्लिक आहे. आणि तुम्हाला एक मी हे देतो. जसा मथुर पब्लिकने धावतो भिताड तसाच हा बघा पब्लिकचा भिताड. पब्लिकचा बिंदूरचा बादशाह पब्लिकने धावतो हा बघा. रफ्तार पकडली आहे. धुरला उडवत चालली गाडी. ही बघा जोडी. पैरा बघा पैरा बघा मित्रांनो. पैरा बघितला असेल तुम्ही. ही बघा सुटल्या गाड्या. तर मित्रांनो हा बघा कुठला व्यसन करतो. म्हणून अशा मुलांना वारीला आणू नये. बघा नदी जवळ चालल्या. नदीच्या वरच्या ब्रिजवल्या. थांबा तुम्हाला नदी दाखवता. ही बघा नदी बघू शकता तुम्ही. तर नदीच्या त्या साईडला जायचं. रथ मागे आहे. चला मित्रांनो नदीच्या या बाजूला आलो. आता तुम्ही इथं गेट बघू शकता कसा बनवले. ₹1,00,000 खर्च. हे बघा आषाढी वारी 2026. कसं काम ना. ते काय आहे बघू शकता. आणि विषय गंभीर तिथे सगळा खंबीर. ड्रेसिंग बघा ड्रेसिंग. तर भाऊ तुम्ही या ड्रेसमध्ये एकदम खूप सुंदर दिसत आहात. तर तुम्ही वारीला कधीपासून येता? जवळजवळ 2013 पासून मी पंढरपूरची वारी करतोय. याच दिंडीत का? हो याच दिंडीत पहिल्यापासून. संत काशीनाथ बाबा ठाणे पालघर परिसर या परिसराच्या दिंडीमध्ये मी बाबांच्या आशीर्वादाने या सोहळ्यामध्ये चालत आहे. आणि तुम्ही घरचा अनुभव आणि इथला अनुभव काय सांगू शकता? घरचा अनुभव आणि इथला अनुभव. इथे म्हणजे घरचीच आठवण येत नाही. हा घरचा अनुभव एकदम चांगली गोष्ट आहे. तुम्ही अजून काही बोलू शकता का यापुढे? पंढरपूरच्या वारीत चालायचं म्हटल्यानंतर जीवनामध्ये असणारे दुःख सगळे आपण विसरून पांडुरंगाच्या सोहळ्यात माऊलीच्या सोहळ्यात आपण प्रवेश करतो आहोत. त्यावेळेसच खरं आपल्या जीवनातील सगळं दुःख नष्ट होतं. आणि खरं तर वारी म्हटल्यानंतर वारी जन्म मरणाची वारी. आपण सगळ्याकडे फेऱ्या मारतो. पण जरा पंढरपूरची एकदा वारी करून बघितली
तर आयुष्यभर दुसरी वारी करण्याची इच्छा माणसाला होत नाही. ती पंढरपूरची वारी आहे. आणि भगवान परमात्मा स्वतः सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्मा स्वतः सांगतात की माझ्या वारीला तुम्ही या. आणि म्हणून आपण सगळेजण वारीला येत असतो. आणि त्या वारीमध्ये येत असताना काय भगवंताची कृपा, जवळजवळ ज्ञानोबा प्रस्थान होण्याच्या अगोदर एवढा महापूर आला होता. पण त्या महापुरामध्ये असं वाटत होतं वारीला जातो की नाही, जातो की नाही. पण ज्ञानोबाऱ्यांची काय कृपा, पांडुरंगाची काय कृपा की बरोबर प्रस्थानच्या आदल्या दिवशी सगळं आळंदीतलं पाणी ओसरलं आणि बरोबर सगळे वारीकरी या पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये सामील झाले. बरं, भगवंताचा साक्षात्कार म्हणजे काय, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की दिवे घाटामध्ये पांडुरंगाच्या वरती म्हणजे डोक्यावर स्वतः भगवंतानेच जवळजवळ सूर्याचं सुदर्शन चक्र आपल्यावर धरलं होतं. ही वारकऱ्यांवर छाया पांडुरंगाचीच. आणि म्हणून देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर अगोदर देवाचीच कृपा व्हावी लागते. आणि ती कृपा पांडुरंगाची, देवाची आपल्यावर निश्चित झालेली आहे. आणि याचा पुढचा प्रवास सुद्धा आपला असाच चांगल्या प्रकारे होईल. निश्चित भगवंतावर आपण विश्वास ठेवू आणि हा सोहळा जन्मोजन्मी भगवान परमात्मा आम्हाला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही येणाऱ्या पिढीला काय संदेश द्याल? येणाऱ्या पिढीला मी एवढाच संदेश देऊ शकतो की वर्षभर आपण पैसे कमवतो, घरामध्ये राहतो, प्रापंचिक आपण व्यवहार सगळे काही सांभाळतो. पण कधीतरी या आषाढी वारी सोहळ्यामध्ये येऊन पहा, काय इथं यायचे आषाढी वारी सोहळ्यात, नेमकं इथं काय. तर मी एक वाक्य सांगू शकतो, कमी सामुग्रीमध्ये आणि चांगलं सुखाचं जीवन जगायचं असेल तर ती फक्त आषाढी वारी. बाकी कुठंही तुम्ही जगाच्या पाठीवर गेले तर एवढा आनंद कुठंच येणार नाही. म्हणून मी तरुण पिढीला, हे न येणाऱ्या वारकऱ्यांना मी एवढी विनंती करतो की खरंच तुम्ही एकदा आषाढी वारीला येऊन बघा, इथला काय आनंद आहे तो पहा. आणि एकदा तुम्ही आषाढीला आले की पुन्हा तुम्हाला आषाढीला न यावं असं कधीच वाटणार नाही. सारखी तुम्हाला या आषाढी वारीची ओढ निश्चित लागेल. कारण आम्ही सुद्धा त्याच्यातून गेलो आहोत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यात यावं हीच आमची इच्छा. रामकृष्ण हरी. एलकोट एलकोट जय मल्हार. एलकोट एलकोट जय मल्हार. जय श्रीराम. जय. आता पायानं फोर आले म्हणून बघू, इथं फ्री सेवा त्याच्यानं चालले आम्ही. लागले आमची, बघू आता कसा घेतो औषध, काही दवाई बिवाई कधी येतं बघू. मित्रांनो, भेंडीवाले आमची भेंडीची जाग कालेर चेनल कालेर चेनल तुमचा तर तुला या मालांबद्दल काय बोलायचं? मालांबद्दल हे आहेत माल, मोतीचे माल. अरे थांब. हे आहेत मोतीचे माल. आता आम्ही 20 रुपये अनुदान दिलेलं आहे मंदिराच्या बांधकामामध्ये. मंदिर निर्माण चालू आहे पंढरपुरामध्ये. तंबू जवळ पोहोचल्या. 2 दिवस चार्जिंगला लावायला मोबाईल काही सुविधा नव्हती. तर आज इथं लाईटीच आहे. तर बघा, हे बघा किती मोबाईल लावल्यात. आणि इथं फोन वाजता नाही, जाम फोन येतात केव्हापासून. हे बघा इकडे जेवायचं काम चालू आहे. नाही तंबू सगळं आपलं थोड्या टायमात माझी फुल होल मग बघू. तर मित्रांनो, आता आल्या कॉफी पियाला. हे बघा कॉफी पिता बघू कशी टेस्ट कॉफीची. तिकडं आता भजन आपला चालू पण तिथं हॉटेल मोरिया. हे वायफायचा पासवर्ड पण दिले. ब्लॉक टाकत आपला काम होल. बघू आता कसा चालला तर ठीक नाही तर मग नेटवर सगळा. स्नॅप आणि भावेचा मित्र सनेश बरोबर घेऊन फिरतो मॅप. 100%. बघू आता कसा कशी बेल लागतं बघू आपण. तर मित्रांनो,
पाय मळतोय हा बघा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की काशीनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आता कीर्तन बसेल ना. लगेच 5 मिनिटांमध्ये कीर्तन. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.